पिंकी, रात्रीच्या जेवणाला काय बनवतेस? काय बनवतो बोल. सलोनी बोलते की हॉटेल सारखं चिकन बनव. ठीक आहे बनवते, घेऊन ये जा बोललेस. ठीक आहे, आणतो बोललेस. ठीक आहे. पिंकी, बोललेस चिकन. ठीक आहे. चला बनवूया आपण. धुवून घेऊया स्वच्छ असं पाण्यामध्ये. ते मी 4 वेळा चिकन चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. तर हे भरपूर मोठे मोठे आहेत पीसेस. ह्याला मी एकाचे 2 करीन. मी ह्यात थोडंही पाणी ठेवत नाही, एकदम नितळून घेतलं आहे पाणी एकदम. मी चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी इथे आलं लसूणची पेस्ट करत आहे. मी ते थोडंसं पाणी मिक्स करते आहे कारण थोडंसं स्मूथ पेस्ट होण्यासाठी. अशा प्रकारे आपली आलं लसूण पेस्ट रेडी झाली आहे. चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी मी जी आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती सर्व टाकते मी. इथे मी अर्धी वाटी दही घेतली आहे. 550 ग्राम चिकन आहे हे बोनलेस. तर आपल्याला हॉटेलसारखी ग्रेव्ही करायची आहे. इथे मी अर्धा लिंबू घेते. इतकासा लिंबू बस झाला. आणि आपल्या घरी वापरातले आपले बेसिक मसाले, ते मी एक लाल तिखट आपलं मालवणी मसाला आहे माझ्याकडे 1 चमचा घेतला. थोडंसं हळद, थोडंसं मीठ टाकूया. आणि मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत. त्यांना मी अशी कट देऊन मी त्यात मॅरिनेशन करणार आहे मिरच्यांना. ह्यात नंतर मी मलाईसुद्धा ॲड करणार आहे, पण आता नाही, नंतर करणार आहे. कारण मी इथे बनवत आहे तिला हॉटेलसारखं हवं आहे म्हणून मी थोडंसं चिकन मलाई मसाला ते पण माझ्या टाईपने थोडंसं बनवणार आहे. हे असं छान अर्धा तास तरी आपण मॅरिनेशन करूया. हे आदल्या दिवशीही करू शकतो आपण. एक दिवस पूर्ण राहील तर हे खूप ज्युसी होतं, म्हणजे झालं की एकदम चिकन छान शिजतं. ह्यात बऱ्यापैकी मलाई टाकली मी कारण थोडंसं मला दाटसर आणि मलाईदार करायचं आहे. साईडला आपलं चिकन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं आहे फ्रीजमध्ये अर्धा तास तरी. तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करते. इथे मी 550 ग्राम चिकनसाठी 5 कांदे, 4 छोटे टोमॅटो आणि थोडीशी प्युरी घालणार आहे. होममेड आहे ती, होममेड टोमॅटो प्युरी ब्रँडचं नाव आहे ते. आणि इथे थोडंसं खसखस, 4 वेलचीचे दाणे, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंगा, अर्धा इंच दालचिनी. ह्यातलं मेन इन्ग्रेडियंट काजू आहे कारण आपण हॉटेलसारखी ग्रेव्ही करतोय तर आपण काजू घालणार आहोत भरपूर सारे. अजिबात कंडिशन नाही करायची काजू घालायला. गॅस ऑन केला आहे, कढई ठेवली आहे, थोडंसं तेल टाकते आहे. तेलामध्ये मी हे चॉप केलेले ऑनियन, हे टोमॅटो, हे सर्व एकत्र टाकायचं. आणि मग अशी आपण जे सगळं घेतलं गरम मसाल्यातलं हे सगळं टाकून द्यायचं. हे छान मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया. कांदा एकदम लाल नाही करायचा आपल्याला, फक्त मऊ करायचं आहे. टोमॅटो नरम होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते आहे. आणि लक्षात घेऊया आपण जेव्हा फोडणीला घालणार चिकन तेव्हा मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे कारण आपण मॅरिनेशनला पण मीठ लावलं आहे, पुन्हा ह्यातही मीठ टाकलं आहे. आपण हे एकदम झाकण मारूया, जरा चांगलं नरम. 5 ते 7 मिनटं झालेली आहे. टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाला आहे. बस जास्त लाल नाही करायचं आपल्याला. एक मोठा गॅस करून 1-2 मिनटं 1-2 सेकंद परतवून घेऊया. आणि हे थंड झाल्यावरती मिक्सरला ग्राइंड करून घेऊया, स्मूथ पेस्ट एकदम. साईडला मी इथे 1 कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं फोडणीला घालणार आहे. अशा प्रकारे मी चॉप करून घेतलं आहे. तर मग अशी जे केलेलं ते आपण आता बारीक वाटणार आहोत. थंड झालं आहे, मी करून घेतली आहे. मिक्सचर करायचं. या कढईमध्ये मी कांदा टोमॅटो फ्राय केलेलं तेल घेते. बरंचसं तेल लागेल आणि मी थोडंसं बटर पण मिक्स करते. 2 चमचे गरम मसाला आपण तेजपत्ता 4-5 मिरच्या आणि कांदा आणि लसूण मिक्स करून अशी घेतली बारीक मिक्स करायचं. आणि मी टोमॅटो पुरी ऑप्शनलला घेतली आहे. मला थोडासा कलर पाहिजे आहे म्हणून आपण त्याला परतून घेऊया. आणि ती मगाशी आपण पेस्ट केली आहे अशी पूर्ण तेलात परतून घ्यायचं. आता आपण मीठ नको टाकूया, शेवटी वगैरे मीठ लागलं असतं कारण आपण ऑलरेडी मगाशी तेलात फ्राय करताना मीठ टाकलं आहे. पूर्ण चिकनला मीठ लावलं आहे, लिंबू लावलं आहे, टोमॅटो आहे. हे बारीक गॅसवरती मोडून
हा माझ्याकडे थोडा चिकन टिक्का मसाला होता, मी लास्ट टाइम मागवलेला आणि आपला रस्सा एक चमचा मसाला मी ऑलरेडी चिकनला लावला आहे मॅरिनेशन करताना. ते आपल्या अंदाजे किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण घेतो. त्याच्यावर झाकण ठेवून साईडने तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं. झाकण ठेवतो एक 5 मिनिटं ते 10 मिनिटं. 10 मिनिटं झाली आहे. तेल बघा कसं सुटलं. छान छान झालं, एकदम मस्त मिळून आले मसाले. मी मगाशी ते सगळं पाणी घेतलं मी, मिक्स करूया. हे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मॅरिनेशन झालेलं आहे. आता हे मी सगळं पूर्ण ऍड करते आहे. त्याला आपण एक 15 ते 20 मिनिटं ह्यातच आपण त्याला शिजू देऊया. आता मी ह्याच्यावरती पाणी ठेवून एक 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजू देणार आहे. त्यावरती पाणी ठेवणार. मी ह्याच्यावरती पाणी ठेवलं आहे वाफेवरती शिजायला. हे 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजू देतो. गॅसची फ्लेम इथे आपण मीडियम ठेवली आहे, एकदम पण बारीक नाही आहे. 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजू द्यायला. हे वाफेवरती आपण जे पाणी ठेवलं आहे ते साईडला ठेवूया. शिजलंय का चेक करूया आपण. ग्रेव्हीला थिकनेस खूप छान आलाय, शिजला नाहीये. शिजू दे अजून थोडं 10-15 मिनिटं शिजू देत. मी थोडंसं मीठ टाकलंय, मीठ कमी होतं म्हणून. आणि आपलं शिजत जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यावरती 2 चीज किसून टाकूया. मग एकदम छानच होईल, हॉटेल सारखंच लागेल एकदम. शिजू दे अजून थोडा वेळ. ऑलमोस्ट झाला आहे. आता हे जवळजवळ ह्याला शिजायला मला 25 ते 30 मिनिटं लागली. आता ह्याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी तव्यावरती गरम करून क्रश करून टाकणार. 2 चीज क्यूब. ही कसुरी मेथी मी तव्यावरती हलकीशी गरम केली. कसुरी मेथीमुळे काय होतं माहिती आहे, त्याला छान स्मेल येतो आणि चवही त्याची छान होते. हॉटेल सारखं सेम टू सेम. नान, बटर रोटी ह्यासोबत आपण खाऊ शकतो, सर्व करू शकतो. सलोनीला देऊया आपण. सलोनीची रिॲक्शन घेऊया आपण. मलाई मसाला हे मी खास माझ्या मुलीसाठी केला आहे, तिची रिॲक्शन बघूया आपण. छान 2 तूप लावलं चपात्या. सलोनी तुझ्यासाठी हॉटेल स्टाईल सारखं चिकन चपाती सोबत खाऊन सांग मला कसं झालंय. माझी क्यूटशी राजकुमारी ग, जिंदगी हसती तू हसल्यावर, तू तर लय भारी, उजळतय जग तू दिसल्यावर, माझी खारी रे. श्याम तू तुझ्यासाठी खाऊन दाखव जरा, मला सांग कसं झालंय. एकदम छान खात होती. एकदम छान मी घरात बोलते, मला आवडलं. तुम्ही पण ही डिश तुमच्या मुलांसाठी नक्कीच ट्राय करा, नक्कीच आवडेल त्यांना. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय. माझ्या स्टाईलने रेसिपी ट्राय करायला नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.